4 वर्षाचा असताना आई गेली. वडील दारूच्या आहारी गेले होते. ह्याला आई वडील नाहीत, मग हा मुलगा कोणाचंच ऐकत नाही. ह्याला कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही. आज घर नाही, बहिणीचं लग्न करायचं आहे, त्या कुठल्याच गोष्टींची याला जाणीव नाही. कुठेतरी 2 पैसे कमवायला लागलाय तर ह्याच्या डोक्यामध्ये हे नवीन खूळ शिरलंय असं त्यावेळी ऐकायला लागलं. बायको आता नोकरीला आहे, तर याला काय नोकरीची गरज आहे, ह्याला घरी आईचं सगळं मिळतं, आईच्या जेव्हा बाईजी असं बऱ्याचशा गोष्टी तिथे आल्या. जसं वडिलांनी राजकुमाराची गोष्ट सांगितली होती की त्याचं हरवलेलं राज्य घेण्यासाठी तो कसा परत पुढे निघतो, तर त्याच प्रकारे मला असं वाटत होतं की मी त्या गोष्टींमधला राजकुमार आहे आणि माझं हरवलेलं राज्य परत मिळण्यासाठी मी प्रयत्न करतो. अशा अनेक अडचणींवरती मात करत मी माझी बायोमी टेक्नॉलॉजीज नावाची फर्म सुरू केली आणि आज स्वतःच्या हिमतीवरती 40 ते 45 लाखांचा व्यवसाय करतो आहे. 4 वर्षाचा असताना आई गेली. वडील दारूच्या आहारी गेले होते. घरची परिस्थिती हलाखीची आणि खडतर होती. एक वेळच्या जेवणाची भ्रांत होती. अशाही परिस्थितीमध्ये न डगमगता काही गोष्टी मनाशी ठरवल्या होत्या. मोठं व्हायचं आणि करून दाखवायचं. अशा वेळी बऱ्याच अडचणी आल्या, पण या अडचणींवरती वेळोवेळी मात करून पुढे गेलो. जिल्हा परिषदेतल्या शाळेत शिक्षण झालं, पुढे रयतच्या शाळेत शिक्षण आणि त्याच्यानंतर MSc केलं, BSc केलं, MSc केलं, PhD ही केलं. या सगळ्या गोष्टींमध्ये जे करायचं आहे, जे ध्येय अटेन करायचं आहे, त्याच्यासाठी 2दा नोकरीही सोडल्या. आई वडील नाहीत म्हणून हा मुलगा कुणाचाही ऐकत नाही असंही बऱ्याचदा ऐकायला लागलं. एकदा तर सरकारी नोकरी सोडली. सरकारी नोकरी सोडताना ना आई वडील, ना घरदार, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी, अशा परिस्थितीतही तुझी सरकारी नोकरी सोडतोय, असं बऱ्याचशा मानसिक त्रासातनं पण जायला लागलं. आणि ह्या सगळ्या परिस्थितीतनं PhD कंप्लीट झाली, संशोधक झालो. त्याच्यानंतरही मन नोकरीमध्ये लागत नव्हतं. त्यावेळी प्राध्यापकाची नोकरी अशाच प्रकारे सोडली. त्यावेळी बायको गरोदर होती, नुकतंच घर घेतलेलं होतं, प्रचंड आर्थिक तणाव होता आणि सेव्हिंग्ज होते फक्त 60,000. अशा अनेक अडचणींवरती मात करत मी माझी बायोमी टेक्नॉलॉजीज नावाची फर्म सुरू केली आणि आज स्वतःच्या हिमतीवरती 40 ते 45 लाखांचा व्यवसाय करतो आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे. 4 वर्षांचा असताना आई गेली. आईच्या जाण्यानं, आईच्या एकाकी जाण्यानं वडील डिप्रेशनमध्ये गेले आणि तिथून पुढे ते दारूच्या आहारी गेले. अशा वेळी कुटुंबाकडे लक्ष देणारं कोणी नव्हतं. अत्यंत हलाखीची परिस्थिती होती. अशा परिस्थितीमध्ये अनेक अडचणी आल्या. या अडचणींवरती मात करत पुढे शिक्षण झालं. शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण, रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर अहमदनगर कॉलेजला BSc पूर्ण केली. BSc करताना वडिलांचं निधन झालं. वडील गेल्यानंतर कुटुंबातनं विभक्त झालं होतं. अशा परिस्थितीत पार्ट टाईम जॉब करत माझं शिक्षण चालू होतं. पार्ट टाईम जॉब करता करताच परत पुढे BSc कंप्लीट केली. BSc नंतर MSc करायची होती, परंतु परिस्थिती तेवढी नव्हती की ज्याच्यामुळे मी MScला ॲडमिशन घेऊ शकतो, त्या खर्च पेलवू शकतो. अशा परिस्थितीमध्ये पुण्याला आलो. पुण्याला 1 वर्ष दैनिक सकाळचं महाराष्ट्र हेरल्ड नावाचं इंग्रजी दैनिक सुरू झालं होतं. या दैनिकामध्ये घरोघरी वृत्तपत्राची सबस्क्रिप्शन्स घेण्याची कामं केली. डोर टू डोर मार्केटिंग केलं आणि यातनं काही हातामध्ये पैसे आले. थोडासा आत्मविश्वास पण आला. बोलण्याचं कसं बोलावं, काय बोलावं, बऱ्याचशा गोष्टी या छोट्याशा जॉबनं मला शिकवल्या. यानंतर परत नगरला गेलो आणि न्यूयॉर्क कॉमर्स अँड सायन्स कॉलेज इथे MScला ॲडमिशन घेतलं. स्वप्न जे घेतलेलं होतं ते पूर्ण करायचंच या ध्येयानं पछाडलेलं होतं, पण तिथेही कॉलेजची फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. अशा वेळी मावशी, चुलते किंवा इतर लोकांनी मला आर्थिक मदत केली. त्याही फी भरण्याच्या व्यतिरिक्त जो काही खर्च यायचा त्या खर्चासाठी पुढे नगरमध्येच एका फोटो स्टुडिओमध्ये फोटो एडिटिंगचं काम केलं. त्यानंतर MScला असताना जे शिक्षक होते डॉक्टर मनोहर पडूळ यांनी मनामध्ये संशोधनाची आवड प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण केली होती. संशोधन हे वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे आणि आपण यातनं काहीतरी वेगळं करू शकतो अशी त्यावेळी मनामध्ये इच्छा होती. MSc नंतर आगारकर संशोधन संस्थेमध्ये पुण्याला संशोधनासाठी रिसर्च स्टुडंट म्हणून जॉईन केलं. त्यानंतर प्रोजेक्ट संपल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये PhDसाठी प्रयत्न केला, पण परिस्थिती बेताची होती. घरी बहिणीच्या लग्नाची जबाबदारी होती आणि या आर्थिक परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा, तर त्याचवेळी नेमकी अणुकंपा तत्वावरील वडिलांच्या जागेवर नोकरीची ऑफर आली. त्या अशा परिस्थितीमध्ये इच्छा नसतानाही ही नोकरी जॉईन केली. वर्षभर या सेवेमध्ये काढलं, पण तिथे असणारे कागदपत्र, फायलींचे गठ्ठे, येणारी लोक, त्रासलेले चेहरे आणि चाललेला भ्रष्टाचार हा मनाला पटत नव्हता. मी जे शिकले त्याचा उपयोग काय, मी इथे कसा करू शकतो, हेही मनाला तिथे खंत वाटत होती. नेमकं याच काळामध्ये पुन्हा माझे जे MScचे क्लास टीचर होते त्यांच्याकडे विद्यापीठ अनुदान आयोगाचा एक संशोधन प्रकल्प सँक्शन झाला. याच्यामध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित संशोधन करायचे होते. यावेळी इंटरव्ह्यू झाले. इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं आणि सर म्हणाले, तुम्ही तर सरकारी नोकरी करता, तुम्ही सरकारी नोकरी सोडून जॉबला येणार का?
मनाशी पक्का निश्चय केला होता, की मला माझं चरितार्थ चालवण्यासाठी जे अर्थार्जन हवं आहे, ते मला या फेलोशिपच्या माध्यमातून मिळतं आहे. तर मी सरांना हो म्हणून सांगितलं. परंतु दुसऱ्या बाजूनं घरच्यांचा, नातेवाईकांचा विरोध हा प्रचंड होता. ह्याला आई-वडील नाहीत, मग हा मुलगा कोणाचंच ऐकत नाही. ह्याला कुठल्याच गोष्टीची जाणीव नाही. आज घर नाही, बहिणीचं लग्न करायचं आहे. या कुठल्याच गोष्टींची याला जाणीव नाही. कुठेतरी 2 पैसे कमवायला लागलाय, तर ह्याच्या डोक्यामध्ये हे नवीन खूळ शिरलंय, असं त्यावेळी ऐकायला लागलं. प्रचंड मानसिक त्रास झाला. शेवटी 31 मार्च, नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं नोकरीला. 31 मार्च आणि 1 तारखेला नवीन प्रोजेक्ट जॉइन करायचा होता. तर 31 मार्च नंतर 1 एप्रिल येतं. एप्रिल फूल हा दिवस. बराच निर्णय घेतला की नोकरी सोडायची आणि सगळ्यांना सांगितलं की मी राजीनामा देतोय. सगळ्यांना वाटलं की हा एप्रिल फूल करतोय आणि या परिस्थितीमध्ये मी राजीनामा दिला आणि दुसऱ्या दिवशी प्रोजेक्टवरती जॉईन झालो. सगळ्यांना हा मोठा धक्का होता, पण माझा आत्मविश्वास हा दृढ होता, पक्का होता. लहानपणी वडील नेहमी काही गोष्टी सांगायच्या. गोष्टी सांगताना त्याच्यामध्ये एक राजकुमार असायचा, जो त्याचं गेलेलं राज्य कसं मिळवतो आणि त्याच्यामध्ये त्याला एक जादूची अंगठी सापडते किंवा जादूचा दिवा सापडतो, असं त्या गोष्टींमध्ये असायचं. आणि ह्या त्याला कशा मदत करतात? तर नंतरच्या काळात मला हे गवसलं की जादूचा दिवा, जादूची अंगठी म्हणजे काहीच नसून त्याचा आत्मविश्वास होता. आणि वडिलांच्या गोष्टींमध्ये नेहमी असं यायचं की तो जेव्हा त्याचा ध्येय इच्छित प्राप्त करण्यासाठी पुढे जात असतो, तेव्हा रस्त्यात प्रत्येक अडलेल्या निडलेल्याला तो मदत करत असतो आणि हीच लोकं त्याला परत पुढे मदत करत असतात, ज्याच्यामुळे त्याचं ध्येय निश्चिती ही सोपी होत असते. मग गिव्हिंग एंड त्यांनी शिकवलेला होता की देत राहा, मदत करत राहा. तर वडिलांनी दिलेली गोष्टी स्वरूपातली शिकवण सोबत होती, आत्मविश्वास पक्का होता आणि संशोधन प्रकल्पावरती जॉईन झालो होतो. पण अशा परिस्थितीमध्ये अचानक माझे जे संशोधन प्रकल्पाचे मार्गदर्शक होते, यांचं औरंगाबादला विद्यापीठामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिलेक्शन झालं. एकही फेलोशिप मिळालेली नव्हती. नुकताच नोकरीचा राजीनामा दिलेला होता. अशा परिस्थितीमध्ये प्रोजेक्ट औरंगाबादला शिफ्ट झाला आणि कॉलेजनं मात्र प्रोजेक्टचं फंडिंग तिकडे ट्रान्सफर करण्यास नकार दिला. धक्का बसला होता. सावरणं अवघड होतं. कारण मी जो निर्णय घेतलाय, हा मला कुठल्याही परिस्थितीमध्ये यशस्वी करून दाखवायचाच होता. मी जे ठरवलंय ते मी करतोच, हे मला सगळ्यांना दाखवायचं होतं. त्यातही मागे जो प्रचंड दबाव होता, हा दबाव कुठेतरी सकारात्मकतेनं घेण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि त्यातून मार्ग काढणे, काय मार्ग काढू शकतो, कसं करू शकतो, याची चाचपणी सुरू झाली. शेवटी इरिगेशन डिपार्टमेंटमधल्या क्लेरिकल जॉबचा एक्सपिरियन्स पाठीशी होता. कारकुनी काम आहे, याच्यातनं आपल्याला कुठेतरी मार्ग सापडेल असं वाटलं आणि कॉलेजला आल्यावर चौकशी केली की सर हे असं व्हायलाच पाहिजे, प्रोजेक्ट ट्रान्सफर झालेला आहे, तर आपलं कॉलेज हे करण्यासाठी नाही का म्हणतंय? माझी फेलोशिप इथे थांबलेली आहे, मला अर्थार्जनास दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. प्राध्यापक सरांनी प्राचार्य सरांनी सांगितलं की तुम्हाला जाऊन विद्यापीठ अनुदान आयोगाचं NOC आणायला लागेल. पण हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक कुत्सित हास्य होता, कारण त्यांना कल्पना होती की हे मिळणं थोडंसं अवघड आहे. पण त्यानंतर काही दिवसांनी निर्णय घेतला दिल्लीला जाण्याचा. अतिशय थंडी पडलेली होती. थंडीच्या दिवसात खिशामध्ये ₹1200 घेऊन दिल्लीला निघालो. रेल्वे स्टेशनपर्यंत माझ्या रिसर्च गाईडने मला सोडवलं. सरांनी मला सोडवल्यानंतर जसा रेल्वेत बसलो, तसा डोळ्यांमधनं अश्रूंचा जो बांध फुटलेला होता, तो दिल्लीला जाईपर्यंत थांबत नव्हता. हे काय करावं, कसं करावं, अशा अनेक गोष्टी समोर होत्या. पण एका बाजूला असंही वाटत होतं की नाही, ठीक आहे, आपण करून घेऊयात, आपण हे करण्यामध्ये यशस्वी होऊयात. दिल्लीला गेल्यानंतर बृहन्महाराष्ट्र सदनावरती थांबलो. सकाळचा नाश्ता तिथे व्हायचा. तिथून पुढे पैसे वाचवण्याकरता पायी 20-25 किलोमीटर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ऑफिसपर्यंत पायी जायचो. सकाळी 6:30-7 वाजता निघायचो. दिल्लीतली ही अतिशय कडक हिवाळ्यातली थंडी बऱ्यापैकी गोठवणारी असते. एक सकाळी फक्त चहा घेतलेला, चहावरती पायी चालत जायचं आणि तिथे जाऊन वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये चौकशी केली की कोण मला ह्या कामामध्ये मदत करू शकतं. हे नेमकं माझं प्रोजेक्टचं काम कुणाकडे आहे? हे करता मला सापडलं की जॉईंट डायरेक्टरांची साईन माझ्या काही डॉक्युमेंट्सवरती होती प्रोजेक्टच्या. मग जॉईंट डायरेक्टरांच्या ऑफिसमध्ये तिथे गेल्यानंतर एक कारकून बाहेर भेटले. कारकुनांना सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितलं, "देख बेटा, तेरा काम तो होने में कम से कम ₹2000 तो लगेंगे." ऐकून धक्काच बसला. इनमीन ₹1200 घेऊन खिशात घेऊन दिल्लीचा प्रवास सुरू केला होता. इथे येईपर्यंत ₹1000 शिल्लक होते. मागच्या 2 दिवसामध्ये ₹200 खर्च झालेला होता. बृहन्महाराष्ट्र सदनावरती डिपॉझिट ठेवलेलं होतं ₹200 आणि ₹1000 तसेच खिशात होते. रेल्वे येण्या-जाण्याचा खर्च टाळण्यासाठी पायी प्रवास सुरू होता. अशा परिस्थितीमध्ये सुन्न झालं, तो काय करावं काही सुचत नव्हतं. शेवटी त्यांना परिस्थिती सगळी समजावून सांगितली. परिस्थिती सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की "देख बेटा, कम से कम ₹1000 तो लगेंगे, बाकी वैसे कोई सुनने वाला नहीं है, इसके सिवा तो आपको पता है कि हमारे यहाँ पे कुछ काम होता ही नहीं है." नाईलाजास्तव
अगदी रजिस्ट करत करत खिशातनं पैसे काढले, त्यांच्या हातात ठेवले. आता हे पुन्हा एक घेतलेली रिस्क होती, जशी मी नोकरी सोडण्याची रिस्क घेतली होती आणि नोकरी सोडण्याच्या रिस्कप्रमाणे त्यांना आज पुन्हा एकदा रिस्क घेऊन पैसे दिले आणि पुन्हा तिथनं माघारी फिरलो, बृहन्महाराष्ट्र सदनावरती आलो. तिथून परत 3 दिवस त्यांच्याकडे हेलपाटे मारत होतो. 3 दिवसांच्या हेलपाट्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ये हो सकता है और तेरा काम होने के लिए जो एनओसी चाहिए वो यूजीसी से मिल सकती है. इसके लिए एक फॉर्म आपको फिलअप करके देना पड़ेगा. गाईडनं कम्युनिकेट केलं. त्यांनी फिलअप केलेला फॉर्म इकडे फॅक्स करून पाठवला. तो फॉर्म घेऊन त्यांच्याकडे जमा केला आणि त्यांनी ती एनओसी दिली. पण ती एनओसी फक्त माझ्या हातात आली असती तर तिला महत्त्व राहिलं नसतं. त्यांना विनंती करून ती एनओसी कॉलेजच्या आणि विद्यापीठाच्या ऑफिसमध्ये फॅक्स करण्यास सांगितलं, जेणेकरून कार्यवाही तात्काळ व्हावी. पण एनओसी मिळाल्याचा आनंद होता. आता प्रोजेक्ट सुरू होणार, माझी फेलोशिप सुरू होणार, ह्या सगळ्या गोष्टींनी मी खूप आनंदित, उल्लसित झालेलो होतो. पण तो आनंद अगदी क्षणभरच टिकला. कारण पुढच्या क्षणी माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे आता फक्त आणि फक्त काही मोजकेच पैसे शिल्लक आहेत की ज्याच्यातनं मी एक वेळचा चहासुद्धा घेऊ शकत नाही आहे. पुन्हा तसंच परत गेलो बृहन्महाराष्ट्र सदनावरती. त्यावेळी 2 व्यक्ती मला तिथे भेटलेल्या होत्या, त्यांच्याशी ओळख झालेली होती. एक पाठकजी म्हणून होते गुजरातचे, जे प्रेसमध्ये काम करायचे आणि दुसरा एक पाटील नावाचा मुलगा होता, तो एका दोरे बनवणाऱ्या कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम करायचा. ह्या दोघांनी मिळून माझी परत जाण्याची व्यवस्था केली. आजही मी त्यांचा ऋणी आहे आणि पुन्हा मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली त्यांचे काही कॉन्टॅक्ट्स नसल्यामुळे भेट झाली नाही. मी खूप मोठं त्यांचं देणं लागतो. अशा परिस्थितीमध्ये रेल्वेचं त्यांनी तिकीट बुक केलं. रेल्वेचं तिकीट बुक झाल्यानंतर परत निघालो. पोटात कावळे ओरडत होते, पण नगरमध्ये पोहोचेपर्यंत फक्त रेल्वेत जे काही पाणी प्यायला मिळालं त्याच्यावरती आलं होतं. नगरमध्ये आलो. नगरमध्ये आल्यानंतर नगरमध्ये जाऊन पुन्हा काही डॉक्युमेंटेशन्स रेडी केली. कॉलेजला पत्र दिलं. कॉलेजकडनं लेटर घेतलं आणि ते विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये नेऊन दिलं. अशा प्रकारे प्रोजेक्ट तिकडे ट्रान्सफर झाला आणि नेमकी एक 8-9 महिन्यांपासून थांबलेली माझी फेलोशिपसुद्धा मला तिथे मिळाली. ही एकदम अमाऊंट मिळाल्यामुळे, जसं म्हणतो की प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठीच होते. माझ्याकडचे पैसे संपत आलेले होते, खर्चाला पैसे नव्हते. अशावेळी बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आणि बहिणीचं लग्नही जमत आलेलं होतं. तर सगळी फेलोशिप एकत्र आल्यामुळे बहिणीच्या लग्नामध्ये त्याच्यामुळे मला मदत झाली आणि अशा प्रकारे बहिणीचं लग्न पण सहजतेनं झालं. पुढे संशोधनाचं काम करत असताना पण बऱ्याचशा अडचणी आल्या. प्रयोगशाळेमध्ये बरेचसे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स किंवा जे कॉम्पिटिशन सगळीकडेच असते आणि अशावेळी माझ्या गाईडनं स्वतःची प्रयोगशाळा नव्हती. ते त्यांच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटच्या लॅबमध्ये मला काम करण्यास आणि माझ्या गाईडनं बसण्यास परवानगी मिळालेली होती. अशावेळी काम करताना जे काही इतर स्टुडंट्स होते की ते जर तू हे इन्स्ट्रुमेंट वापरले आणि अशा प्रकारचे रिझल्ट आले तर आम्हाला पण त्याच्यावरती काम करायला लागेल, आमचं संशोधनाचं काम वाढेल आणि आम्हाला आणखी वेळ लागेल आमचं थेसिस सबमिट करण्यासाठी, असं कुठेतरी चालू होतं. अशा परिस्थितीमध्ये मग सगळ्यांसोबत सकाळी यायचो, संध्याकाळपर्यंत थांबायचो. सगळे गेल्यानंतर हेड ऑफ द डिपार्टमेंटची परवानगी घेतली. रात्री सगळे गेल्यानंतर 6-6:30ला परत यायचो. रात्री 2 वाजेपर्यंत संशोधनाचं काम करायचो आणि याच्यानंतर सगळं परत व्यवस्थित ठेवून पुन्हा सगळ्यांच्या सोबत यायचो. असं करत करत नवीन इन्स्ट्रुमेंट्स, नवीन एक्सपेरिमेंट्सचा वापर करत रिझल्ट आले आणि हे जे संशोधनाचं काम झालं, ह्या संशोधनाच्या कामाला अगदी नवीन दिशा देण्याचं काम माझे PhDचे मार्गदर्शक आणि त्यांचे PhDचे मार्गदर्शन आणि आमच्या त्यावेळेचे हे विभाग प्रमुख डॉक्टर मानवेंद्र काचोळे यांनी केलं. त्यांनी हे शिकवलं की प्रत्येक कामाचं कुठे ना कुठे ॲप्लिकेशन आलं पाहिजे. थेसिस सबमिट केलं आणि असिस्टंट प्रोफेसरची नोकरी औरंगाबादला MGMच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंटमध्ये घेतली. 35-40 हजार रुपये पगार होता. पुन्हा असं वाटत होतं सगळ्यांना की हा कुठेतरी स्टेबल झाला आहे. एकदा नोकरी सोडून दिली होती, आता परत कुठेतरी स्टेबल झाला आहे. त्याच काळात लग्न, PhD चालू असतानाच्या काळातच माझं लग्न झालं आणि PhD चालू असताना माझ्या मिसेसच्या मला खंबीर पाठिंबा मिळाला माझ्या अर्धांगिनीचा आणि त्यांच्याकडनं मला आर्थिक मदतही झाली, जेणेकरून माझ्या PhDचा जो शेवटचा काळ होता, जिथे परत माझी फेलोशिप संपली होती आणि PhD सुरू असतानाच्या शेवटच्या काळामध्ये त्यांच्याकडनं मला चांगला आर्थिक आणि मानसिक आधार मिळाला, जेणेकरून ते सहजतेनं होऊ शकलं. त्यानंतर थेसिस सबमिट केल्यानंतर MGM IBTला सहाय्यक प्राध्यापक म्हणून नोकरी जॉईन केली. सगळ्यांना वाटत होतं हा कुठेतरी स्टेबल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये नेमक्या दरम्यानच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणावरती होत होत्या
आणि या आत्महत्या होत असताना त्यांच्या कुटुंबाला कॉलेजेसमध्ये, संस्थेमध्ये बोलावलं जायचं. विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करून एका समारंभामध्ये ते त्यांना दिली जायची. पण ही गोष्ट मनाला खूप वेदना देणारी होती. आणि ज्या प्रकारे डॉक्टर मानवेंद्र काचोळे सरांनी सांगितलं, की आपल्या कामाचं कुठेतरी ॲप्लिकेशन झालं पाहिजे तरच ते संशोधन. अदरवाईज आपण टॅक्स पेअरचा एवढा पैसा इथे वापरतो, संशोधनामध्ये लावतो आणि त्यातनं आउटपुट आलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. याच्यामध्ये भविष्यात कुठेतरी आपल्याही खिशांमधनं पैसे जातात आणि ते इथे युटिलाइज होतात. जेव्हा बॅकवर्ड इंटिग्रेशन करून संशोधनाअंती हे पाहिलं, की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च का वाढतोय? तर यात हे लक्षात आलं, की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढण्यामध्ये आपण ज्या कृषी निविष्ठा, कृषी रसायनं वापरतो यांचा खूप मोठा वाटा आहे. एकतर बऱ्याचशा कृषी निविष्ठा ह्या तांत्रिकदृष्ट्या फॉर्म्युलेट केल्या गेलेल्या नसतात, ज्याच्यामुळे त्यांची इफिकसी कमी होते. बरंचसं मनुष्यबळ हे तांत्रिक गोष्टींना अवगत नसतं. त्याच्यामुळे त्यांनी जे काही प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये दिलेले आहेत, त्याचा क्वालिटी कंट्रोलचे इश्यू असतात, त्याचे रिझल्टचे इश्यू असतात. आणि जेव्हा शेतकरी कुठलीही अडचण घेऊन कृषी सेवा केंद्रामध्ये जातो, की बाबा रे मला माझ्या झाडावरती हा रोग पडला आहे आणि मला याच्यावरती उत्तर हवं आहे, तर तो कृषी सेवा केंद्रवाला त्याला एक सोडून 3-3 प्रॉडक्ट देतो. अशावेळी त्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढतो. त्यावेळी हे ठरवलं, की माझं संशोधन झालं आहे जीवरसायन क्षेत्रामध्ये, त्यातही मला कृषी क्षेत्रामध्ये चांगल्या लोकांचा संपर्क आला आहे. डॉक्टर मानवेंद्र काचोळे माझे गाईड. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून असं ठरवलं, की आपणच असं काहीतरी करावं, जेणेकरून आपण या शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम्सना सोल्युशन्स देऊ शकतो. प्रॉडक्टची इफिशियन्सी वाढली पाहिजे. याच्यामध्ये इफिशियन्सी वाढवायची असेल तर आपल्याला नवीन फॉर्म्युलेशन शोधून काढायला लागतील. नवीन फॉर्म्युलेशन शोधून काढण्यासाठी काही वेगळी डिसिजन्स घ्यायला लागतील. कॉलेजचा व्याप भरपूर होता. रोजची 5-6 लेक्चर्स आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल्स, याच्यामध्ये हे काम करणं शक्य नव्हतं. अशातच मिसेसचं नगरला ट्रान्सफर झालं. नगरला गेल्यानंतर आम्ही तिथे घरही घेतलं आणि नेमकी मिसेस गरोदर असताना इकडे कॉलेजमध्ये मात्र माझी मानसिक अवस्था ही द्विधा झालेली होती, की मी जे करतोय ते योग्य करतोय का? याच्यासाठीच मी आधीची सरकारी नोकरी सोडली का? याच्यासाठीच मी संशोधनाकडे परत आलोय का? आणि माझं जे मी ठरवलं होतं उद्दिष्ट ते पूर्ण होत आहे का? तर ह्यामध्ये गोष्टी खूप अनावर होऊन खूप विचार केला आणि विचार करून पुन्हा हा मागचा अनुभव आणि आत्मविश्वास पाठीशी होता, की मी करू शकतो. घरी बोललो, अर्धांगिनीचा पाठिंबा मिळाला आणि 24 तासामध्ये नोकरीचा राजीनामा दिला. यावेळी ही परत सेम सिच्युएशन होती. जसं शासकीय नोकरी सोडताना 60-70 हजार सोबत होते, तसंच यावेळी ₹70,000 सोबत होते. 1 महिन्याचा पगारही मिळालेला नव्हता. तोही येण्याची अपेक्षा होती. अशा प्रकारे नगरला आलो. नगरला आल्यानंतर घराच्या वरती एक छोटीशी रूम तयार केली. या रूममध्ये 20-25 हजारांची रसायनं आणि उपकरणं मागवली आणि संशोधन सुरू केलं. 5-6 महिन्यांच्या कामानंतर हे काम करताना पण बरेचसे इश्यूज आले. कारण इथे पण परत टोकलं गेलं, की हा ह्याचा मनाचाच राजा आहे, वाटेल ते करतो, याला कुठल्याही परिस्थितीची जाणीव नसते किंवा अशा गोष्टी बऱ्याच झाल्या किंवा हा बायको आता नोकरीला आहे, तर याला काय नोकरीची गरज आहे? ह्याला घरी आयतं सगळं मिळतं, आईच्या जीवावर बाई जीव, असं बऱ्याचशा गोष्टी तिथे आल्या. पण जिद्द होती. जसं वडिलांनी राजकुमाराची गोष्ट सांगितली होती, की त्याचं हरवलेलं राज्य घेण्यासाठी तो कसा परत पुढे निघतो. तर त्याच प्रकारे मला असं वाटत होतं, की मी त्या गोष्टींमधला राजकुमार आहे आणि माझं हरवलेलं राज्य परत मिळण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे. काम सुरू केलं, 5 प्रॉडक्ट्स डेव्हलप केली आणि कंपन्यांना अप्रोच करणं सुरू केलं. अप्रोच करताना बऱ्याचशा कंपन्यांकडनं येत होतं, की आम्हाला याची गरज नाही आहे. आमचं मार्केटिंग खूप चांगलं आहे. म्हटलं, "सर तुमचं मार्केटिंग चांगलं आहे, पण जे शेतकरी एकदा मार्केटिंगच्या जोरावरती प्रॉडक्ट घेईल, पण जर त्याचे रिझल्ट आले नाही, तर परत तो तुमच्या प्रॉडक्टला येणार नाही आहे. प्रॉडक्टला रिझल्ट हवेत. शेतकऱ्याचाही फायदा झाला पाहिजे, तुमचाही फायदा झाला पाहिजे. ज्या शेतकऱ्याच्या जीवावरती तुम्ही आज 4-2 घास खाता, त्या शेतकऱ्याच्या पोटातही सुखसमाधानाचे 4-2 घास गेले पाहिजेत." असं करता-करता कुठेतरी एका कंपनीला समजावून सांगण्यात यशस्वी ठरलो आणि जी काही 20,000ची इन्व्हेस्टमेंट करून डेव्हलप केलेली 5 फॉर्म्युलेशन्स होती, ती डेव्हलपमेंट कॉस्ट त्याची जवळपास 1.5 लाखापर्यंत गेलेली होती. ह्या 1.5 लाखामध्ये ही 5 फॉर्म्युलेशन्स तयार झाली होती. ही अवघी 20,000मध्ये दिली. कारण त्यावेळी पुन्हा आर्थिक गरज होती आणि असं वाटत होतं, की चला पहिला क्लायंट मिळाला तर कुठेतरी त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण आणखी काही क्लायंट्सना अप्रोच करू शकतो. हळू-हळू क्लायंट्स मिळत गेले, कंपन्यांना अप्रोच होत गेलो. कंपन्यांना चांगल्या फॉर्म्युलेशन्सची, टेक्नॉलॉजीची गरज पटवण्यात यशस्वी झालो आणि हे करता-करताच काही गोष्टी अशा आल्या, की पुन्हा थोडंसं खचायला झालं. अशावेळी अहमदाबाद, गुजरातचे एक उद्योजक मित्र भेटले. त्यांनी सांगितलं, की "भाईजी, कभी भी आप दुकान शुरू करते हो तो हमारे यहाँ पे एक काम किया जाता है कि कम से कम 3 साल आपको जाना है, शटर ऊपर करना है और फिर से शटर नीचे करना है आते वक्त। एक भी ग्राहक आएगा नहीं आएगा, आपको
पेशंटली काम करणं आहे. पेशन्सचं संशोधनानं आणि परिस्थितीनं निर्माण केलेलेच होते. भलं मोठं अनुभवांचा गाठाडो त्यावेळी सोबत होता. सुरू केलं काम परत आणि अशातच इंदोरच्या, मध्य प्रदेशातील इंदोरच्या एका राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या कंपनीकडनं बोलावणं आलं की आम्हाला अशा प्रकारच्या प्रॉडक्टची निर्मिती करायची आहे, त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही संशोधनात्मक मदत करणार का, किंवा तुम्ही आमचे R&Dचे सल्लागार होणार का. ते काम तात्काळ होकार देऊन ॲक्सेप्ट केलं आणि हा पण विचार केला नाही की तुम्ही मला किती पॅकेज देणार आहात किंवा तुम्ही मला किती पेमेंट देणार आहात आणि माझ्या फर्मचं याच्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. त्यात अशा प्रकारे त्या फर्मसाठी प्रॉडक्ट्स डेव्हलप केले. ती प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये खूप चालली. त्या फर्म्सला चांगलं अर्थार्जन झालं आणि मार्केटमध्ये नाव झालं. मग ह्या आत्मविश्वासाच्या बळावरती हळूहळू कंपन्यांना सुविधा, संशोधनात्मक सेवा पुरवत गेलो आणि आज 150पेक्षा जास्त कंपन्यांना संशोधन सेवा पुरवतो आहे. या कंपन्यांमध्ये नेदरलँड्स, जर्मनी, USA, इंडोनेशिया, जपान, इस्रायल इत्यादी ठिकाणच्या कंपन्या, तिथे शेतीमध्ये काम करणारे जे काही संघटना आहेत, NGO आहेत किंवा जे काही प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आहेत, यांनासुद्धा आपण सेवा देतो आहे. भारतामध्ये कन्याकुमारीपासून तर हिमाचल प्रदेशपर्यंतच्या शेतकऱ्यापासून कंपन्यापर्यंत शासकीय अधिकारी, शासकीय NGOज ह्या सगळ्यांना आपण आजच्या तारखेमध्ये सेवा आणि सल्ले देतो आहोत. जो स्टॉक्सना आज बोलण्याची संधी दिली याबद्दल मी जो स्टॉकचा आभारी आहे. जो स्टॉक्सला धन्यवाद. जो स्टॉक्सच्या माध्यमातून एक सांगू शकतो की थॉट बिकम थिंग्स. आपण जे विचार करतो ते होतं आणि त्याच्यासाठी मात्र आपल्याला दटून राहायचं असतं. इथे आपले पेशन्स, आपले कष्ट, आपली जिद्द महत्त्वाची ठरते. ज्या प्रकारे पहिल्यांदा मला BScला असताना अडचणी आल्या, तेव्हा स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकातनं मी विल पॉवर अँड इट्स डेव्हलपमेंट या माध्यमातून इच्छाशक्तीच्या काही गोष्टी कळाल्या आणि त्यातनं पुढे काम करत गेलो. त्याचप्रमाणे PhDच्या वेळी ज्यावेळी अडचणी आल्या किंवा मोरल डाऊन झाला, त्यावेळी द सिक्रेट हा व्हिडिओ पाहण्यास मिळाला आणि पुन्हा त्याच्यावरती कामावरती जोरानं तुटून पडलो. तर सगळ्यांना सांगणं एकच आहे की कष्ट करण्याची तयारी, जिद्द आणि संयम हवा. याच्या बळावरती आपण पाहिजे त्या आयुष्यामध्ये अचीव्ह करू शकतो. थॉट बिकम थिंग्स. तर विचार ठेवा आणि आपले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करा. रात्रंदिवस कष्ट घ्या आणि संयम ठेवा. आपण स्किल्स जे आहेत हे जो स्टॉक्सच्या माध्यमातून डेव्हलप करू शकता. जो स्किल्सच्या मदतीनं आपण आपली पर्सनॅलिटी घरबसल्या या जो स्किल्स ॲपच्या माध्यमातून डेव्हलप करू शकता, ज्याच्यामध्ये स्पोकन इंग्लिश आहे किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, कम्युनिकेशन्स कसं असावं ह्याविषयी यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.